रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा परिक्रमा गौरीताई गंगवणे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते। तर आता येत्या 2025 म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये नर्मदा परिक्रमा जी आहे ती सुरुवात होणार आहे। म्हणजेच पायी नर्मदा परिक्रमा ची सुरुवात होणार आहे। तर ज्यांना कोणाला नर्मदा परिक्रमा करायची आहे पण सोबत काही सामान घ्यावं काही कळतच नाही तर त्या विषयावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत। मोजकच सामान घ्यायचं आहे, कुठल्याही प्रकारचं जास्त सामान घ्यायचं नाही जेणेकरून आपल्यालाही त्रास होईल आणि काही काही अशा वस्तू आहेत की आपल्याला त्या टाकू सुद्धा वाटत नाही, कुठे देऊ पण शकत नाही। कसं असतं, पंढरपूरची वारी करणारे बरेच जण असतात, मग त्यांच्या मनात काय येतं, अरे पंढरपूरला आपण वारी करतो, स्त्रिया असतील तर 5-6 साड्या घेऊयात, ताट घेऊयात, खायला चिवडा घेऊयात किंवा अनेक प्रकारच्या ज्या काही वस्तू असतील। मग पंढरपूरच्या वारीमध्ये कसं होतं की आपल्याला सामान ठेवायला एक गाडी असते वेगळ्या प्रकारची। तर इथे असं काहीही नसतं, आपलं वजन आपल्या अंगावरच, आपलं ओझं जे आहे तर स्वतःचं ओझं स्वतःच घ्यावं लागतं, कोणीही घेणार नसतं। आणि प्लस आपल्याला पायी चालावं लागतं, ते पण कसं चढाने उतार असतो, कधी कधी जंगलांमधून जावं लागतं, कधी कधी शेतीमधून जावं लागतं, शेतीच्या पायावाटातून जावं लागतं, कधी कधी मैयाच्या किनाऱ्याने जावं लागतं, कधी डोंगर चढावा लागतो तर कधी डोंगर उतरावा लागतो। तर याच्यासाठी मी जेवढं सामान सांगणार आहे, कारण जिथपर्यंत मला माझ्या परिक्रमेचा 3 ते 4 वर्षाचा अनुभव आहे, 3 परिक्रमा केलेल्या आहे, 3 परिक्रमांचा मला जो अनुभव आलेला आहे, सामान इतपतच घ्यायचं। तर मी जेवढं सांगते तेवढं घ्या, किंवा तुम्हाला जास्त वाटतं तर जास्त घ्या, कारण तिथे गेल्यावर तुम्हाला अनुभव येईल। तर बरेच जण विचारतात अजूनही कॉल करून की किती सामान घ्यायचं, कोणत्या पद्धतीने घ्यायचं, काय काय घ्यायचं। तर पुनश्च याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवायचं ठरवलं, कारण की सगळ्यांना सगळ्यांचे प्रश्नांची उत्तरं भेटतील। तर सुरुवात करूयात की आपण नर्मदा परिक्रमासाठी फक्त याच वस्तू घ्या असं मला तरी वाटतं, जास्त वस्तू घेऊ नका। कारण कसं असतं, आपण वस्तू घेतो, पैसे खर्च करतो आणि मग त्या वस्तू तिथं नेल्याच्या नंतर आपल्याला वजन होऊन जातं, आपण म्हणतो याच्यातलं काय काढायचं, बॅगेतलं हे वस्तू ठेवू का ते वस्तू ठेवू, शेवटी मन आहे, आपण विकत घेतलेला असतो, खर्च केलेला असतो त्या गोष्टींसाठी, त्या वस्तूंसाठी, मग आपण काय करतो, धड त्या गोष्टी ठेवू शकत नाही, मग ते आपल्यालाच आपलं वजन आपल्याला सांभाळावं लागतं। त्याच्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छिते की मी जेवढं सांगेल तेवढंच घ्या। तुम्हाला माझ्या पलीकडे काही जर दुसरं कोणी काही सांगत असेल की याच वस्तू घेतल्या पाहिजे तर तुम्ही त्या घेऊ शकता, पण मला जिथपर्यंत अनुभव आलाय तिथपर्यंत 3 वर्षातला, तर मी ज्या वस्तू सांगेल त्या वस्तू घेण्याचा तुम्ही 100% प्रयत्न करा। तर सुरुवात करूया आपण। फक्त मोजक्याच वस्तू घ्यायच्या। तर पहिली गोष्ट म्हणजे बॅग घ्यायची। कोणती घ्यायची? ट्रेकिंगची बॅग घ्यायची। ट्रेकिंगची बॅग अशी घ्यायची की ती बॅग घेत असताना आपल्याला, आपण काय करतो, दुकानात जातो आणि कसं आता आपल्याला 4-5 3.5 पावणे 4,000 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा करायची। आपल्या डोक्यात काय एक टार्गेट राहतं की अरे नर्मदा परिक्रमा करायची, मग बॅग चांगली पाहिजे, मग चांगली तर बॅग पाहिजेच, पण काही काहींचं कारण कसं असतं, अरे बॅग घेतली म्हणजे ते काय काय बॅगेचं वजनच 3-3 किलो असतं, 2-2 किलो असतं, मग काय होतं, त्या परत सामानांचं वजन 4-5 किलो, मग आपण 7 ते 8 किलो वजन घेऊन आपण ते नाही कॅरी करू शकत, आपण ते नाही चालू शकत। मग त्याच्यामुळे काय करायचं, आपण कसं मॉलमध्ये जातो किंवा दुकानात जातो, वाटेवर जिकडे जात असेल तिकडे, तर तिथून बॅग घेताना आपण काय म्हणतो, अरे आपल्या 3-4 हजार किलोमीटरचा प्रवास आहे, मग दुकानदार पण आपल्याला दाखवताना कसं बॅग दाखवतात, थोडीशी जड दाखवतात। म्हणजे काही काहींचं कसं असतं, आता मी बऱ्याच जणांचं बघितलंय की बॅगेचं वजन 1.5 किलो 2 किलो 3 किलो असतं, इतकंही वजन घ्यायचं नाही। पुण्यामध्ये जर कोणी राहत असेल तर भवानी पेठेत तुम्ही मॅपवर पण सर्च करू शकता, भवानी पेठेमध्ये ॲडव्हेंचर हे ट्रेकिंगच्या बॅगेचं दुकान आहे, ते डायरेक्ट बनवून देतात तुम्हाला पाहिजे तशी, म्हणजे त्यांच्याकडे विकायला असते पण ते बनवतात। तर त्यांच्याकडे जर पुण्यामध्ये कोणी राहत असेल तर ॲडव्हेंचर आहे ट्रेकिंग बॅगचं, तुम्ही असं मॅपवरती टाकू शकता आणि तिथे तुम्ही ती बॅग घेऊ शकता। तर एकदम हलक्या वजनाची घ्यायची। आणि बॅग कशा पद्धतीची घ्यायची, नुसते जास्त कप्पे आहेत का त्याला जास्त ठेवायला सामानाला कप्पे आहेत अशी नाही घ्यायची। बॅग कशी घ्यायची की आपल्याला चालताना कम्फर्टेबल, कमराला असं व्यवस्थित बेल्ट बसेल अशी घ्यायची। पाठीमागचा जो भाग आहे बॅगेचा त्याला पॅड पाहिजे,
ठीक आहे. आणि पुढचा जो भाग आहे छातीचा, कारण कसं होतं आपण चालायला लागलं ना की मग फक्त कमरेचा जो भाग आहे तिथं बेल्ट लागतो, मग आपलं वजन कसं होतं असं होतं, थोडंसं मागे पेललं जातं. त्याच्यामुळे सामान मेंटेन राहण्यासाठी काय करायचं, बॅगेचा छातीचा पण बेल्ट असतो तो पक्का बघून घ्यायचा, असं एकदम ओढायचा, असं ओढणारा म्हणजे व्यवस्थित पॅकिंगचा. बॅग जास्त मोठी घ्यायची नाही, एकदम छोटी बॅग. कितपर्यंत, जेव्हा मला बॅग घ्यायची होती, सगळ्यांना हसवेल, जेव्हा मला बॅग घ्यायची होती अक्षरशः मी 10 दिवस पुण्यात फिरत होते बॅग घेण्यासाठी, पण शेवटी मला ते शॉप सापडले, मी त्या ठिकाणाहून घेतली. तर बॅग एकदम कमरेला लागल, कमरेच्या खाली. आपण त्याच्यात ना वजन टाकून बघायचं, वजन टाकून बघायचं, ती बॅग खाली गेली नाही पाहिजे, जास्त मोठी नाही पाहिजे. एवढी छोटी घेतली तरी चालेल, छोटीच, कारण सामान आपल्याला थोडंच घ्यायचंय, जास्त सामान घ्यायचं नाही. छोटीशीच अशी लांबीला पण छोटीशी दिसली पाहिजे. माझी बॅग आहे ना ती दिसायला छोटी दिसते, मात्र सामान खूप बसतं. व्यवस्थित बॅग घ्यायची. दुसरा प्रश्न येतो सगळ्यांचा की ताई आपल्याला तिथे फॉर्म भेटतो का ओंकारेश्वरला, की आपण मॅट घ्यायची. तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फॉर्मचं कसं असतं, थोडंसं लाईट वेट असतं आणि मॅटचं थोडंसं कमी जास्त वजन असतं. त्याच्यामुळे काय करायचं, फॉर्म जर घेतलेला तरी बांधायला हलका लागतो, मॅट घेतली तरी काय प्रॉब्लेम नाही. पण शक्यतो सर्वांनी फॉर्म घ्या. ओंकारेश्वरला तर आपल्याला भेटूनही जातो, तो स्पंचिंगचा असतो, थर्मोकॉल सारखा, ग्रे कलर किंवा व्हाईट कलर मध्ये भेटून जातो ओंकारेश्वरला. नाहीच भेटला, तुम्हाला नाही वाटलं स्वतःला, तर मॅट घ्या. पण फॉर्म मध्ये कसं गरमी येते, त्याने ऊब असते थोडीशी, तर ती तुम्ही घेऊ शकता. तिसरा प्रश्न आला की ब्लँकेट घ्यावं की स्लीपिंग बॅग घ्यावी. तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. स्लीपिंग बॅग जर कोणाला घ्यायची असेल तर एक 800 ग्राम, अर्धा किलोपेक्षा 300 काहीतरी म्हणतात ना जास्त, अर्धा किलो, 1 किलोपेक्षा 200 ग्राम वगैरे काय असेल ते कमी घ्यायचं. म्हणजे 1 किलोची 2 किलोची घ्यायची नाही. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की स्लीपिंग बॅग जर आपण घेत असेल तर नोव्हेंबरमध्ये काही फारशी थंडी नसते, नॉर्मल हलकी असते. डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून आपल्याला थंडी लागायला सुरुवात होते. जानेवारीच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत जास्तीत जास्त त्या ठिकाणी, मध्य प्रदेशचा आपला परिक्रमेतला भाग आहे ना, तेवढीच आपल्याला थंडी लागते. मग नंतर आपल्याला काय होतं, अरे आपण 2-3 किलोची बॅग घेतलेली असते, मग ती स्लीपिंग बॅग घेतलेली असते, मग आपण काय करतो, म्हणजे मनात एक येतं ना सर्वांच्याच की महागाची आपण एवढी 4-5 हजाराची घेतली. काही जण असतात की नको अरे देऊ टाकू, आपण आश्रमामध्ये ठेवू किंवा कोणाला तरी देऊ. पण काही काहींचं कसं असतं, 3-4 हजार रुपयाची आपण स्लीपिंग बॅग घेतली, मग आपण इथं ठेवायची का, सोडून जायची का, नकोच. मग ते वजन सांभाळतात, वजन सांभाळलं की काय होतं की आपल्याला हे जे खांदे आहेत हे आपल्याला दुखतात, कंबर दुखतं, मणका दुखतं, पाठ दुखते, मग त्रास होतो. मग ज्यांना थंडीत जास्त सहन होत नसेल तर त्यांनी स्लीपिंग बॅग घेतली तरी चालेल. किंवा आता प्रत्येक आश्रमांमध्ये सोयी सुविधा झालेल्या आहेत. प्रत्येक आश्रमांमध्ये काय होतं की आपण ज्या ज्या ठिकाणी त्या गावात गेलो की दानशूर भरपूर आहेत, दान करणारे. आता समजा हे आश्रम आहे, समजा हे आपण आश्रम समजूयात, आणि या आश्रमात आपण आलो, आणि आश्रमात आल्यानंतर काय होतं, थंडीचा काळ सुरू झालेला असतो. मग त्या आश्रमामध्ये काय करतात, 50 ते 60 ब्लँकेट ठेवलेले असतात, घाण नसतात, काय नाही, स्वच्छ असतात. मग आपण काय करायचं, आपण आपलं घरून ना साधं छोटंसं उबदार जरी ब्लँकेट नेलं ना, 700-800 रुपयाचं, ज्याला ज्याच्या त्याच्या पद्धतीने, जास्त वजनाचं घ्यायचं नाही, एकदम हलक्या वजनाचं ब्लँकेट असतं उबदार, बघा ते उबदार ब्लँकेट घरून घेतलं तरी चालेल. आणि आपण आश्रमांमध्ये गेलो ना की असं जाडसर ब्लँकेट असतं किंवा चादर देतात, रग असते बघा, ते रगी देतात आपल्याला. मग ते आपण त्या दिवसापुरतं काय करायचं की त्या दिवसापुरतंच आपल्या अंगावर ओढून घ्यायचं आणि सकाळी उठून ते व्यवस्थित घडी घालून आहे त्या ठिकाणी आश्रमात ठेवायचं. तिथलं ब्लँकेट घ्यायचं नाही. कारण की कसं होतं, काय काय वेळेस बोललं जातं की आश्रमातून, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं ऐकलं गेलंय मी की आश्रमवाले ब्लँकेट ठेवतात, मग लोक काय करतात, थंडीचा काळ असतो मग तिथलंच ब्लँकेट घेतात आणि निघून जातात. मग कसं होतं की नाव खराब होतं आपलं. म्हणजे कसं बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्राच्या लोकांबद्दल आश्रमांमध्ये बोललं जातं, घाण करतात वगैरे, असं तसं बोलतात. फक्त मी काय प्रत्यक्ष अनुभवलं नाही. मग आपलं हे व्हायला नको. करता येतं येतं सगळ्यांवरती ना, मग त्याच्यासाठी काय करायचं, ज्यांना थंडी सहन होत नसेल त्यांनी स्लीपिंग बॅग घ्या किंवा छोटंसं ब्लँकेट घेतलं तरी चालेल. आणि मग नंतर तिथे आपल्याला भेटतं, आपण ते त्या दिवशी यूज करायचं आणि ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी. बॅग झाली, ब्लँकेट झालं, स्लीपिंग बॅग झाली, मॅट झाली, फॉर्म झाला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा येतो
की ड्रेस कोणते घ्यायचे, तर नर्मदा परिक्रमा करत असताना जे आपल्या अंगावरचे वस्त्र आहेत हे पूर्ण शुद्ध आणि शुद्ध पांढऱ्याच रंगाची असावेत, दुसऱ्या रंगाची घालू नये. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपण परिक्रमा करत असताना आपण आपली संन्यासाची अवस्था असते, आपण सगळं सोडून फक्त आणि फक्त परिक्रमा करत असतो. त्याच्यामुळे कलरची कपडे कोणीही वापरू नका. आणि नर्मदा परिक्रमावासीची निशाणी ही पांढरे कपडे, पांढरे वस्त्र आणि दंडक आणि कमंडलू याच्यावरूनच असते. तुम्ही तो दंडक सोडून द्या, तुम्ही कमंडलू सोडून द्या, तुम्ही व्हाईट पांढऱ्या वस्त्राच्या ऐवजी दुसरे वस्त्र घाला, बॅग घ्या आणि परिक्रमाच्या मैयाच्या किनाऱ्यावरून चला, तुम्हाला कोणीही परिक्रमावासी म्हणून ओळखणार नाही. म्हणून परिक्रमा करत असताना शुद्ध आणि शुद्ध पांढरे वस्त्रच घालावे. मग पुरुषांनी काय घालावं, तर पुरुषांनी बंडी असते बघा, बंडी म्हणतात, वयस्कर लोक वगैरे घालतात, इथपर्यंत बाह्यांचे घालायचे. त्याच्यानंतर खाली पॅन्ट घालायची नाही. तुम्हाला कोणत्याही आश्रमांमध्ये प्रवेश देणार नाहीत. इवन तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही संकल्प घेसान त्या दिवशीच तुम्हाला तिथून उठवलं जाईल आणि सांगतील की तुम्ही लुंगी घाला आणि मग जे काही विधीसाठी बसा. त्याच्यासाठी पुरुषांनी काय करायचं, धोतर असेल किंवा एखादी लुंगी असेल, लुंगी म्हणजे उपरणं असेल ते गुंडाळायचं आणि मगच परिक्रमा करायची. स्त्रियांचं कसं असतं की मग स्त्रियांना प्रश्न पडतात, मग साडी घालायची का ड्रेस घालायचे. मग साडी तुम्ही घालणार, साडी घातल्यामुळे काय होतं, चढावं लागतं, उतरावं लागतं, साडी पायांमध्ये अडकते, मग आपण स्लिप होतो, घसरतो. त्याच्यापेक्षा तुम्ही ड्रेस घातले तरी अतिउत्तम. ड्रेस कसे घालायचे, कॉलरचे, फुल स्लीवचे घालायचे, खाली पायजामा पॅन्ट, किंवा कोणाला लेगीज घालायची त्यांनी लेगीज घालू शकता. ओढणी वेअर करायची. पुरुषांनी एक उपरणं सोबत घ्यायचं, डोक्यावरती ऊन लागतं, कधी कधी आपल्या अंगावरती टाकायला लागतं पुरुषांना, स्त्रियांना दोघांनीही उपरणं यूज करायचं. आणि अजून एक सांगते, परिक्रमा करत असताना हा मेन म्हणजे हा जो पॉइंट आहे तो सर्वांनी ध्यानात ठेवा की परिक्रमा करत असताना एकमेकांना आपण ताई, दादा, बाबा म्हणतो ना, तर एखाद्या स्त्री असेल तर तिला मैया नावाने हाक मारलं ना खूप छान. आणि परिक्रमात मारतातही, ज्यांना कोणाला जे कोणी नवीन असतील परिक्रमा करणार, आपण कसं म्हणतो आपल्या महाराष्ट्रात एखाद्या ताई, मावशी, काकू असं बोलायची सवय असते, तर मैया बोलायचं. एखादे परिक्रमावासी जर पुरुष असेल त्यांना बाबाजी म्हणायचं किंवा महाराजजी म्हणायचं, अशा शब्दाने आपण उच्चारू शकतो. ड्रेसचं झालं. आणि आपण परिक्रमा नर्मदा परिक्रमा करायला बघा, आता समजा मी पुण्यावरून निघणार, तर मग बरेच जणांचा प्रश्न हा असतो की आणि ड्रेस किती घ्यायचे, तर ड्रेस घ्यायचे 3 ड्रेस घ्यायचे. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे 3 ड्रेस का घ्यायचे, तर तिसरा ड्रेस याच्यासाठी ठेवायचा, दोन ड्रेस आहेत ते आपण रोजच्या वापरामध्ये काढायचे, आणि तिसरा जो ड्रेस असेल तो आपण पिशवीतच ठेवायचा, म्हणजे बॅगेतच ठेवायचा. तिसरा ड्रेस का ठेवायचा, तर त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, आपण परिक्रमा करत असताना एखाद्या आश्रमात आपण दुपारच्या वेळेस थांबलो आणि आता समजलं की आपल्याला की भोजन प्रसादीला अजून 1 तास वेळ आहे, मग आपण काय करतो, जाऊ दे बाबा कपडे धुवून टाकू तोपर्यंत वाळतील. मग कपडे धुतो, मग कपडे धुतल्याने वाळायला टाकल्यानंतर कसं भोजन प्रसादीची व्यवस्था होते, आपण जेव्हा भोजन प्रसादी करतो आणि ध्यानात नाही राहत, काहींच्या निघून जातात, मग तो ड्रेस विसरला की मग काहींचा प्रश्न आहे की 2च घेतले तर चांगलं होईल का, तिसरा याच्या करता कधी आपण ड्रेस विसरतो. मग आपण अशा ठिकाणी असतो की कधी आपल्याला ड्रेस शिवताही येत नाही, तिथं तुम्हाला ड्रेस शिवून दिले जातील, देतात. बरेच असे आहेत नर्मदा तटावरती किंवा नर्मदा खंडामध्ये की तुम्हाला सगळ्या तुमच्या सोयी सुविधा किंवा तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं तुम्हाला पुरवतात. पण आपणही आपली तेवढीच काळजी घेतली पाहिजे. किंवा आपण कधी चालताना काट्याकुट्यातून चालताना ड्रेस फाटला, काय झालं, तर त्याच्यासाठी तिसरा ड्रेस आहे, किंवा पुरुषांनी तिसरं जे काय आहे तो ड्रेस सोबत ठेवा. तिसरा प्रश्न आला, ताट कोणतं घ्यायचं. पावभाजीचं जे ताट असतं 3 कप्प्याचं किंवा एक छोटंसं गोल ताट घेतलं तरी चालेल, त्यात काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर तांब्या घ्यायचा की ग्लास घ्यायचा, तर छोटासा चहाचा ग्लास असतो बघा, एवढ्याच साईजचा असतो ग्लास, तो ग्लास आपण घ्यायचा. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की तो आपल्याला पाणी पिण्यासाठीही होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या आपण आश्रमामध्ये गेलो, समजा एखादा जंगलात आश्रम असेल किंवा कुठे असेल, रस्त्याच्या कडेला असेल, किंवा काही काही असे आश्रम आहेत की त्या ठिकाणी फक्त संन्यासीच सेवा देतात, किंवा
जे संसारिक आहेत तेच सेवा देतात, पण त्यांना कुठल्याही प्रकारची काही मदत नसते, आर्थिक मदत नसते किंवा कोणी त्यांना मदत करत नाही, ते स्वखर्चातूनच देतात. मग ते एवढं डेलीच्या डेली जे कप आहेत प्लॅस्टिकचे ते नाही ठेवू शकत, किंवा एखाद्या घरी गेलो किंवा आश्रमांमध्ये गेलो तर प्रत्येक जणच स्वतःच्याच याच्यातूनच दान देत असतात. कोणी त्यांना जर आर्थिक मदत नसेल किंवा जे काय असेल वाटेवर, तर आपण काय करायचं, आपला छोटासा ग्लास पाणी पिण्यासाठी ठेवायचा आणि काही ठिकाणी आपल्याला चहा पिण्यासाठी लागतं तो ग्लास आपण सोबत ठेवायचा. तांब्या वगैरे काही सोबत ठेवायचा नाही, मोठा ग्लास सोबत ठेवायचा नाही. ताट झालं, तांब्या झालं. त्याच्यानंतर थंडी असते, ज्यांना अतिच थंडी सहन होत नसेल त्यांनी काय करायचं, घरातून निघताना एकदम हलक्या पद्धतीचा स्वेटर घ्यायचा, कानटोपी घ्यायची आणि सॉक्स घ्यायचे. 2च जोड ठेवायचे सॉक्सचे, 1च जोड कानटोपीचा ठेवायचा. तुम्ही हरवले जरी ते वस्तू तरी तुम्हाला पुढे कोणत्याही आश्रमामध्ये भरपूर ठिकाणी गुजरात, मध्य प्रदेशमध्ये तुम्हाला ते त्या ठिकाणी आश्रमांमध्ये तुम्हाला भेटून जातात. दान करणारे भरपूर असतात. ते झालं, स्वेटर झालं. 2च सॉक्सचे जोड ठेवायचे, जास्त ठेवायचे नाही. सॉक्स हलकाच पातळ घ्यायचा, जास्त जाड कापडाचं घ्यायचं नाही, कारण घासून घासून कसं पायाला फोड येतात. ज्याला ज्या पद्धतीचा वाटेल त्याने त्या ब्रँडचा घ्यायचा. फक्त 2च जोड सॉक्सचे ठेवायचे, स्वेटर ठेवायचा, कानटोपी ठेवायची. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पिवळ्या कलरची येलो कलरमध्ये वही असते, नोटबुक 100 पानी, ती ठेवायची. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपण एखाद्या आश्रमामध्ये गेलो, त्या आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी एक नोटबुक असते, वही असते. त्या वहीवर गेल्या आपलं नाव, आपला मोबाईल नंबर, आपण कुठून आलो, आपलं राज्य, आपला जिल्हा, आपलं गाव, आपला मोबाईल नंबर त्याच्यात टाकायचा आणि तिथला स्टॅम्प असतो, शिक्का असतो. तो शिक्का आपल्या वहीवर घ्यायचा आणि ज्या आश्रमात आपण थांबलो त्या आश्रमाचं खाली नाव लिहायचं, कारण ती एक आपली आठवणही असते. आणि काही काही आश्रमांमध्ये आपल्याला ते विचारलंही जातं की तुम्ही कोणत्या आश्रमांमध्ये थांबले, तुमच्याकडे वही नाही का, मग तुम्ही अशी काय परिक्रमा करताय. म्हणजे या बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पेनही सोबत ठेवायचा, ठीक आहे. त्यानंतर अशा गोष्टी आहेत, जर काही नजर चुकीने राहिला असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे मी जिथपर्यंत घेतलंय सामान, मी तिथपर्यंतही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. बस, याच्या पलीकडे कुठल्याही वस्तू घेऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी मोबाईल घेणार असतील, अँड्रॉइड मोबाईल, की आपण घरी गेल्याच्या म्हणजे घरच्यांना आपले व्हिडिओ कॉलद्वारे दाखवू शकतो, किंवा आपल्या अँड्रॉइड मोबाईल सर्वांनी सोबत ठेवा. आणि ज्यांना परिक्रमा करायची आहे, तर बरेच जण म्हणतात की आम्ही परिक्रमा करणार, मग आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नको, आम्हाला मोबाईल नको. तर मोबाईल सर्वांनी सोबत ठेवा. जरीही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबाईल यूज करायचा नसेल, नका करू, पण सोबत ठेवा. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की घरून कोणतेही कॉल येतात, चांगली बातमी येते, वाईट बातमी येते, मग आपल्यापर्यंत ती बातमी पोहोचत नाही, किंवा आपल्यासोबतचे जे कोणी असतात, कमी जास्त आपल्याला काही झालं तर मोबाईल सोबत ठेवावा. पुढे जातात ते आपल्या पाठीमागे जातात, आपल्यासोबतचे जे कोणी आपल्याला साथीदार भेटून जातात, पाठीमागे पुढे निघून जातात. भले तुम्ही कॉन्टॅक्ट करू नका, काही करू नका. पण आणि अजून एक गोष्ट सांगते, जे कोणी अँड्रॉइड मोबाईल घेत असेल त्यांनी पॉवर बँक ही घ्यायची सोबत, चार्जर चांगल्या पद्धतीचा घ्यायचा, पॉवर बँक घ्यायची त्याच्यासोबत. काही काही ठिकाणी असे क्षेत्र आहेत की लाईट नसते, 2-2 दिवस, 3-3 दिवस. लाईट असते असं काही नाहीये, पण जंगलातून आपल्याला प्रवास करावा लागतो. मग भरपूर जण 100-200, कधी कधी 60-70 लोक एका आश्रमात येतात. मग आपल्याला चार्जिंग करायला वेळ भेटत नाही, म्हणजे जागा भेटत नाही. आपली पॉवर बँक सोबत ठेवायची. ज्याचा त्याचा प्रश्न, ज्याला जितपत कितपत वापरायचं आहे मोबाईल, पॉवर बँक सोबत ठेवली तर अतिउत्तम. त्याच्यानंतर व्यवस्थित चार्जरही सोबत ठेवायचा. आणि चार्जरला अशी काहीतरी निशाणी करून ठेवा, किंवा आपल्या मोबाईलला अशी काहीतरी निशाणी करून ठेवा की जेणेकरून चोरीला जाणार नाही सामान. कारण आता प्रत्येक ठिकाणी चोरी व्हायला लागलेल्या आहेत. मी परिक्रमेत असताना माझ्या फक्त कानावर आलेलं आहे, मी प्रत्यक्षात बघितलं नाही की चोऱ्या पण पैशांच्या वगैरे होतात. मग आपल्या वस्तू ज्या असतात, मोबाईल वगैरे, बऱ्याच जणांची चोरी झालेत, चार्जरही चोरी होतात. मग आपण काय करतो, सिटी नसते चांगली, म्हणजे काही काही ठिकाणी लवकर सिटी येत नाही, मग चार्जर कुठून घेणार, घरच्यांचे फोन येतात. त्याच्यामुळे काय करायचं, सगळ्या ज्या वस्तू आपण घेणार आहोत ना त्याला काहीतरी निशाणी करून ठेवायची, म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही किंवा आपल्या गोष्टी कुठं हरवल्या जाणार नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे चप्पल कोणती घ्यायची.
आता चप्पल कोणती घ्यायची, तर काही काहींना शूज घालायची सवय असते, ठीक आहे. तर मग काय होतं, आपण शूज घालतो, मग ब्रँडेड आपण शूज घेतो, चप्पल घेतो ब्रँडेड. मग काय होतं, शूजनी कसं होतं, आपण शूज घालतो, सॉक्स घालतो, आपण चालतो, आपला चालायचा प्रवास काय 1-2 किलोमीटरचा नाही. आता बरेच जण काय करतात की सकाळी मॉर्निंग वॉक करतात, जेवणानंतर शतपावली करतात. मग कोणी 2-3 किलोमीटर चालत असेल डेलीचं सकाळचं, कोणी 5-6 किलोमीटर चालत असेल. मग काय होतं, आपण 5-6 किलोमीटर चालतो आणि घरी येतो. पण काही ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये असे काही भाग आहेत की ऊन जास्त असतं, थंडी असते. मग काय होतं, आपण शूज घालतो, शूज घातल्यामुळे काय होतं की पायांना ना गरम वाफ येते, म्हणजे हीट तयार होते. आणि हीट तयार झाल्यामुळे काय होतं, आपल्या पायाला बारीक बारीक फोड यायला लागतात. मग फोड यायला लागलं की आपण त्यांना फोडतो. मग ते कसं जर शूज घातला ना, ते उष्णता तयार होते, आणि उष्णता तयार झाली की मग काय होतं की फोड यायला सुरुवात होतात. किंवा नंतर काय होतं, थंडी असते, पाय उकलतात, टाचा उकलतात, चिरतात, भेगा पडतात, त्यांना आपल्याला त्रास होतो, पाय ठेवलं तरी असे ठणकतात पाय. मग त्याच्यामुळे काय करायचं, सगळ्यात उत्तम म्हणजे स्पार्क कंपनीचा किंवा वखारू ब्रँडचा जो सँडल आहे, स्पंचिंगचं सँडल, तुम्हाला 800 ते 900 किंवा 700 रुपयापर्यंत भेटून जाईल. त्याच्या पाठीमागचं कारण, सँडल जर घेतला तर कडेने पूर्णपणे त्याला प्रोटेक्शन असतं, म्हणजे पाय आपले मध्यंतर व्यवस्थित राहतात, कुठल्याही प्रकारची ठेच लागत नाही. कसं शूज घातलं, कुठं ठेच लागली की नखांना धडकन लागतं, मग पायांना कसं जखमा झाल्या की काय कायना शुगर असते, त्रास होतं, मग जखमा व्यवस्थित होत नाही. मग सँडल घातला ना, कसं पाय इथं व्यवस्थित मध्ये राहतो आणि कडने सगळं रब्बर असतं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला थंडी व्यवस्थित लागते पायांना. म्हणजे हीट जरी पायाला आपल्या तयार झाली सॉक्स घालून, तर ते कसं लगेच गारवारा लागून जातो किंवा जास्त थंडी लागत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, सँडल घेतला तर अतिउत्तम स्पंचिंगचा, चालताना आपल्याला काय वाटत नाही, त्याला खालून ग्रीप असते, त्याच्यामुळे कम्फर्टेबल होतं. मी सँडल यूज करते. म्हणजे असं काय म्हणतात की आपण स्वतःचं कौतुक करू नये. मी माझ्या 2-3 परिक्रमा केल्या ना, तर मला अनुभव आहे. म्हणजे मी जास्त माझा अहंकार सांगत नाही, की मला इतपत अनुभव आलाय की माझ्या परिक्रमेत मला एकही प्रकारचा कुठला फोड आला नाही. आणि मैयाला विनंती करते की यंदाही मला कोणत्याही प्रकारच्या पायाला फोड येऊ दे नाही, छाले येऊ दे नाही. छाले म्हणतात, काही काहींचे तर सुपारी एवढे असतात, अक्षरशः खूप त्रास होतो त्यांना. दुसरी गोष्ट म्हणजे मेडिसिन सोबत ठेवायच्या. मेडिसिन, आता एखाद्या म्हणत असतील की आम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही, कुठल्याही प्रकारचं दुखणं नाहीये, काही नाहीये, पण तिथे गेल्या वेळ काळ प्रसंग सांगता येत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला घरी बिस्लरीचं पाणी किंवा जारचं पाणी पिण्याची सवय असते. आणि तिथं गेल्याच्या नंतर काय होतं, काय काय ठिकाणी अशी गाव असतात, शहर असतात, आपण बिस्लरीच्या बॉटल घेऊ शकतात. पण काय काय ठिकाणं अशी असतात, जंगल असतं, काही काही ठिकाणी आडमार्ग असतो, मग बिस्लरी भेटत नाही. मग त्या ठिकाणी तुम्हाला हापशाचं पाणी प्यावं लागतं, विहिरीचं पाणी प्यावं लागतं, एखाद्याच्या घरातलं पाणी प्यावं लागतं. प्रत्येक ठिकाणी आपल्याला जारचं पाणी भेटेल किंवा बिस्लरीचं पाणी भेटेल असं काहीच नाहीये. असं नाहीच आहे. त्या परिस्थितीत कसं राहावं हेच नर्मदा मैया आणि हेच परिक्रमा शिकवते. म्हणून जसं पाणी भेटेल तसं राहावं. मग आपण इकडचं तिकडचं पाणी पितो, मग आपल्याला उलट्या होतात, जुलाब होतात, मग आपल्याला ह्या गोष्टींची सवय नसते. जे कोणी पहिलं परिक्रमा करत असेल, तिखट खायला असतात, तिखट म्हणजे अशी जाड चपाती असते, मग आपल्याला ती खायची सवय नसते, आपल्याला त्रास होतात, जुलाब लागतात, उलट्या होतात, मग आपण थकून जातो. थकलं का मग डोक्यात काय विचार होतो, काय करायचं, चला बाबा तर घरी जाऊ. त्याच्यामुळे काय करायचं, MD डॉक्टर असतील त्यांच्याकडून स्ट्रॉंग अशा गोळ्या आणायच्या, सर्दीच्या आणायच्या. आपल्याला पाणी सहन होत नाही, काही काहींना सर्दी लगेच होते, सर्दीच्या गोळ्या आणायच्या. उलट तिलट पाणी पिल्यावर उलट्या होतात, मग उलटीची गोळी घ्यायची, जुलाबाच्या चांगल्या गोळ्या घ्यायच्या, त्याच्यानंतर पोटदुखीच्या गोळ्या घ्यायच्या. त्याच्यानंतर आपल्या काय होतात, पायाचे पंजे दुखतात चालून चालून, गुडघे दुखतात, काही काहींना गुडघ्यांचा त्रास आहे, त्यांनी गुडघ्यांच्या गोळ्या घ्या. त्याच्यानंतर गुडघे जास्त दुखत असतील तर त्यांना निकॅप घ्या लावायला. निकॅप असते पायाची, गुडघ्यांची, ती निकॅप तुम्ही 2 जोड ठेवा, म्हणजे कसं चालताना काही त्रास होत नाही त्याने, निकॅप जर लावून चाललं तर. त्याच्यानंतर गुडघ्यांच्या गोळ्या ठेवा, त्याच्यानंतर तापीच्या गोळ्या ठेवा, अंगदुखीच्या गोळ्या ठेवा. हातपाय दुखतात, ठणकतात, मग आपण काय करतो, जाऊ दे बाबा, परिक्रमात गेलो कोणी आपल्यासोबत असतील ते गोळ्या आणतील. पण आपण आपल्या स्वतःची काळजी घ्यावी. आपल्यामुळं दुसऱ्याला कोणालाही त्रास होऊ नये म्हणून आपण काय करायचं, आपण आपलं सगळं सामान व्यवस्थित आणायचं. त्याच्यानंतर सुई दोरा सोबत ठेवायचा, त्याचं कारण कधी फाट तुट होते, बेल्ट तुटतो कधी कधी, त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीची बॅग घ्या. सुई दोरा सोबत ठेवला तरी चालतो. त्याच्यानंतर काहींना कात्री ठेवायची, कात्री ठेवा, पण एवढं सामान घेऊ नका कोणी जास्तीत जास्त.
निकॅप झाली, त्याच्यानंतर व्यवस्थित मेडिसिन घ्या, त्याच्यानंतर मूग घ्या, आयोडेक्स घ्या, झेंडूबाम घ्या, विक्स घ्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सांगते मी, राईचं जे तेल असतं, ओंकारेश्वरला गेले ना, किंवा तुम्हाला इकडं जर महाराष्ट्रात भेटत असेल तर घ्या. 10 रुपयाला बघा, ओंकारेश्वरला गेले की एवढीशीच बॉटल असते, छोटीशी 10 रुपयाची बॉटल घ्यायची. जास्त वजन सोबत ठेवायचं नाही, कारण मध्य प्रदेशला तुम्हाला प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला ते भेटून जाईल. त्याचं कारण असं आहे की राईचं तेल का ठेवायचं, ते तेल ठेवलं ना की रोज संध्याकाळी झोपताना पायांची अगदी मालिश करायची चोळून आणि झोपायचं. एकदम व्यवस्थित पाय होऊन जातात तुमचे, कोणत्याही प्रकारचे त्रास होत नाही. आणि सगळ्यांचं बघा, प्रत्येक म्हणजे बऱ्याच आश्रमांमध्ये असं असतं बघा, आपले काय दुखतात, पाय दुखतात, मग आपण काय करतो, काही आश्रमामध्ये गावकरी सेवा द्यायला असतात. तर त्या ठिकाणी काही जण काय म्हणतात की आम्ही मुरगळलेला पाय काढतो, किंवा ज्यांचे पाय दुखतात आम्ही चोळून देतो, किंवा ते काहीतरी धागे दोरे घालतात पायात आणि ओढताड करतात. मग आपला पाय जरी चांगला असला ना, तर आपण काहीतरी काय करतो, दुखापत करून घेतो की हा बाबा तो माणूस करतोय ना, पाय चोळून घेतो ना, तर आपण पण चोळून घेऊ. तर असले कुठल्याही प्रकारचे पाय कोणाकडून चोळून घ्यायचं नाही. चांगल्या पायाचं वाटोळं करून घ्यायचं नाही. पाय दुखतोय ना तर दुखू द्यात, त्याला मेडिसिन आहे, त्याला आयोडेक्स आहे, झेंडूबाम आहे. पण असं चोळून घेऊन किंवा लाकडं बिकडं त्याच्यात घालून असं ते ओढून एखादी शिरबीर आखडली तर तुमची परिक्रमा तिथंच राहून जाईल. जर जास्त खूपच त्रास होत असेल तर मग तुम्ही ते करू शकता. चप्पल झालं. आणि सगळेजण विचारतात की पैसे किती सोबत ठेवायचे. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला किती पैसे सोबत ठेवायचे. तुम्ही 10,000ही ठेवू शकता, 15,000ही ठेवू शकता, तुमच्या वापरण्यावर आहे, तुम्ही किती ते यूज करू शकता. म्हणजे वापरण्याची पद्धत कशी, कोणाला बिस्लरीचं पाणी लागत असेल तर शहरांमध्ये गेलं बिस्लरी घेऊ शकता. तर कोणाला काही एखादं शहर लागलं छोटं मोठं तर त्या ठिकाणी तुम्ही फळंही घेऊ शकता, ड्रायफ्रुट्सही घेऊ शकता, काजू बदामही सोबत ठेवायचे, गुळ शेंगदाणेही सोबत ठेवायचे. तर मग ज्याची त्याच्या खर्चानुसार, आता कोणाला किती खर्च करू वाटतो, 5-10 हजार सोबत ठेवले तरी चालतील, 15-20 ठेवले तरी चालतील. खर्च काही जास्त होत नाही. खर्च आपला कुठं, आपल्याला समुद्राला काही 400-500 रुपये 300 रुपये जे असतील आपल्याला ते द्यावे लागतात. बाकीचा आपला स्वतःचाच खर्च आहे. हा एखादा आश्रम आहे, जर एखाद्या आश्रमाला कोणताही आश्रम तुम्हाला कोणत्याही प्रकारची देणगी आणि पैसे मागत नाही, आपल्या सोयीच्छेनुसार. आता एखादा आश्रम आहे किंवा एखादे महाराज जे आहेत, आपल्याला जर वाटलं की ते स्वतःच्या खर्चातून त्यांनी आश्रम सुरू केले, स्वतःच्या खर्चातून ते जर ते अन्नदान करतायत, सेवा देत आहेत, तर आपल्याला जर काय वाटलं तर आपण त्या ठिकाणी आपण त्यांना महाराजजींना जे काय असतील त्या आश्रमाला आपण मदत करू शकतो. 100-200 आपल्या ज्या इच्छेनुसार जी काय असेल ती मदत आपण करू शकतो. आणि पुढचा प्रश्न असा आहे की आपण देवाच्या सामानामध्ये काय काय न्यावं. तर आपल्या घरचे कुठल्याही प्रकारचे देव घेऊन जायचे नाही, कारण तुमचा हा गाडीचा प्रवास नाहीये, तुमचा हा पाय प्रवास आहे. ज्यांना वाटतं त्यांनी स्टीलची पेटी घ्या किंवा प्लॅस्टिकची, बघा फायबरचा एक बॉक्स येतो उघडायचा, असं बटन उघडायचा, तो बॉक्स घ्यायचा. त्याच्यामध्ये काय करायचं, कोल्ड्रिंक्सची बॉटल असते बघा, स्प्राईट म्हणा किंवा एक फिज आहे कोल्ड्रिंक्स, एवढंच असतं, ते एकदम घट्ट बसतं. त्याच्या पाठीमागचं कारण आहे कोल्ड्रिंक्सची बॉटल का सांगते, कारण त्याचं झाकण जे आहे ना ते घट्ट बसतं. आपण जे जल घेणार आहोत संकल्पासाठी परिक्रमेचं, तर ते पाणी कुठं लिकेज झालं नाही पाहिजे, आपल्या परिक्रमेत कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे. त्याच्यामुळे काय करायचं, कोणताही स्प्राईट म्हणा, फॅन्टा म्हणा किंवा दुसऱ्या वाटेवर जे काय असतील ते, किंवा एखादी आता फिजची बॉटल आहे बघा, एवढीशी छोटी भेटते, ती फिजची बॉटल घ्यायची किंवा ॲप्पी बोलतात त्याला, ते घ्यायची, स्वच्छ ते सगळं लिक्विड ओतून द्यायचं, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, त्याच्यावरचे रॅपर काढून टाकायचे, ती बॉटल घ्यायची. प्लॅस्टिकचा डब्बा घ्यायचा, बॉटल घ्यायची. नर्मदा मैयाला लावण्यासाठी सुकं चंदन किंवा ओलं चंदन असतं उघडून लावण्यासाठी, ते आपण घ्यायचं रोज लावण्यासाठी. 1 रुपया घ्यायचा. सुपारी चांगली मोठीशी घ्यायची, जास्तही मोठी नाही जास्त बारीक नाही, फक्त आणि फक्त हेच सामान घ्यायचं. बॉटल, प्लॅस्टिकचा डब्बा झाला छोटासा उघडायचा, त्याच्यानंतर छोटीशी बॉटल घ्यायची, त्याच्यानंतर चंदन घ्यायचं. तुम्ही बुक्का लावत असेल कपाळाला तर बुक्का घ्यायचा. आणि तुळशीची माळ ज्यांच्या कोणाच्या गळ्यात असेल त्यांनी एक गळ्यासोबत घ्या आणि एक दुसरी सोबत ठेवा, कारण कधी कधी काय होतं, आपली तुटती माळ, कधी कधी होतं, कधी कधी काय असं होतं, आपल्या सोबतचे जे असतात त्यांची माळ तुटते, मग तिकडं कधी कधी माळा भेटत नाही. शक्यतो म्हणजे मी नाहीच बघितलं भेटताना अशा माळा, दुकानांमध्ये वगैरे भेटत असतील, पण जर आपल्याकडे असेल ना आपण जर त्यांना दिलं तर अतिउत्तम. आपल्याकडे एक तुळशीची माळ ठेवायची. देवाच्या सामानातलं सांगत होते, बॉक्स झाला, त्याच्यानंतर जेल ठेवायला बॉटल झाली,
त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की नर्मदा मैयाला लावायला चंदन सुकं घ्यायचं की ओलं घ्यायचं. आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की हळदी कुंकू किती घ्यायचं. तर हळदी कुंकू तुम्ही जर रोज लावत असाल मैया तर चांगलं. मी तर कोणत्या पद्धतीचं घेते, फक्त आणि फक्त नर्मदा मैयाचा संकल्प जो आहे तो घेण्यासाठी मी हळदी कुंकू घेते, जास्त वजन घेत नाही. आणि मला जेव्हा वाटलं ना, एक छोटीशी डबी आहे, लेन्सची डबी असते, त्या लेन्सच्या डबीत मी ते हळदी कुंकू टाकते. आणि मला जेव्हा वाटेल संपले हळदी कुंकू लावायला तर मी रोज लावते. पण एवढ्या छोट्या डबीतच ते हळदी कुंकू घ्यायचं, लावायला तर रोज लावते. संपलं मी 4-5 रुपयाचं घेऊन टाकते. ते हळदी कुंकू जास्त एवढं घ्यायचं नाही, थोडं थोडं एवढं घेतलं तरी चालेल. आणि नाही लावलं तरी मैयाला राग नाही, मैयाला चंदन लावलं तरीही चालेल, कुठल्याही प्रकारची अडचण नाही. तुम्हाला बुक्का लावायचा असेल तर तुम्ही बुक्का लावू शकता. कोणत्याही प्रकारचे जास्त सामान असं घरून गणपती, विठ्ठल रुक्मिणी किंवा जे काय असेल, तुम्हाला माझ्या बोलण्याचा कदाचित राग येत असेल, पण कुठल्याही प्रकारचं घेऊन वजन नाही यायचं. कारण कसं होतं, आपल्याला त्रास होतो ना, आपल्याला त्रास आला की मग ते देवावर संकट जातं, मग मैयाला त्रास होतो. त्याच्यामुळे हलक्यात एकदम वस्तू मी जे सांगितलं ना, तुम्ही तेवढंच जरी घेतलं ना तरी तुमची परिक्रमा एवढी छान आणि आनंदात होईल ना. आणि अशा काही गोष्टी घ्या, म्हणजे अशा काही गोष्टी घेऊ नका की तिथं तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला सगळं भेटल, शहर गाव सगळं लागतात. की तुम्ही माणसां की मी एवढं सामान, मग आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं की काजू बदाम घ्या. काजू बदाम म्हणजे 1-1 किलो नका ना घेऊ, थोडं घ्या, एकदम लाईटली असं आतपाव घेतलं तरी चालेल. त्याचं कारण कसं, आपल्यात एनर्जी राहिली पाहिजे. आणि काही ठिकाणी बरं मी काही ठिकाणी असं असतं की समजा शुल्पानी जंगल म्हणा, की त्या ठिकाणी कसं खायला भेटत नाही, मग गुळाची शेंगदाण्याची चिक्की घ्यायची, फळं घ्यायची किंवा गुळ शेंगदाणे घ्यायचे, फुटाणे घ्यायचे, काजू बदाम घ्यायचे. अशा ठिकाणी मजबूत खाणं, म्हणजे थोडंच खायचं पण अशी भूक नाही लागली पाहिजे, अशा प्रकारचं खाणं घ्यायचं. त्याच्यानंतर देवाचं सांगत होते सामान काय घ्यायचं. प्लॅस्टिकचा बॉक्स झाला, बॉटल झाली, हळदी कुंकू थोडं घेतलं चालेल. पूजेपुरतं फक्त एवढंसं तांदूळ घ्यायचे, थोडंसं असं टाकल्यापुरतं थोडंसं तांदूळ घ्यायचं. 1 रुपया झाला, सुपारी झाली. त्यानंतर वातीचा जो डब्बा असतो ना, तुपाची वाती असते बघा, तुपाचा डब्बा असतो तो पिवळ्या कलरचा, 90-80 रुपयाला तो तुपाचा डब्बा घ्यायचा. त्याच्यात फक्त 70 ते 80 किंवा 50-60 तुपाच्या वाती ओरिजिनल तुपात भिजून घ्यायच्या, जास्त घ्यायच्या नाही. 4 महिन्याचा प्रवास आहे, मग आपण तुपाच्या वाती घेऊ भिजून, एवढं जास्त घ्यायचं नाही. 50-60 वाती तुपाच्या घ्यायच्या. तुम्हाला काही ठिकाणी तुपाच्याही वाती दिल्या जातील, किंवा तुमच्या वाती संपल्या ना, मग तुम्ही काय करायचं, एखादा तुपाचा डबा घ्यायचा. वाती तर काही कोणत्याही दुकानात भेटतील. एखाद्या आश्रमात गेले, महाराजांना सांगायचं माझ्या वाती संपल्यात, मग ते थोडी तुम्हाला नाही म्हणणार आहे तूप गरम करून टाकायला. तूप फक्त त्या डब्यात गरम करून टाकायचं, बस झालं तुपाच्या वाती. जास्त तुपाच्या वाती घ्यायच्या नाही. ज्यांना लायटर ठेवायचं त्यांनी लायटर सोबत ठेवा, किंवा एखादी माचीसची काडी ठेवा. एवढंच सामान घ्यायचं, बाकी कुठल्याही प्रकारचं सामान देवाच्या ह्याला घ्यायचं नाही. आणि ओंकारेश्वरला गेले, 10 रुपयाचा नर्मदा मैयाचा एवढा छोटासा फोटो आहे, कदाचित तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. छोटासा 10-20 रुपयाला मैयाचा फोटो आहे, तो फोटो सोबत ठेवायचा. नर्मदा मैयाच्या जलासाठी बॉटल, 1 फोटो, हळदी कुंकू थोडं घ्यायचं, पूजेच्या दिवशी लागेल एवढंच. चंदन आपल्याला रोज लावायला लागणार आहे मैयाला पूजेला घेताना. त्यानंतर मैयाला ओवळण्यासाठी, आता कोणी ताटात ओवळतं, कोणी मोठा दिवा आणतं, तर दिवा आणायचं नाही. एक छोटीशी पितळाची पळी असते बघा, त्याला काय म्हणतात, पुढं पळी टाईप असतं, गोल चमचा टाईप असतं, पाठीमागाशी पळी असते. थोडक्यात एक चमचाच म्हणा, पितळाचा चमचा टाईप. तुम्ही एखाद्या दुकानात जर गेले ना, देवाचं साहित्य भेटतं, त्यांना म्हणायचं मला आरती ओवळण्यासाठी छोटीशी पळी द्या, तर तेवढीच घ्यायची, एकदम लाईट वेट, जास्त जड वजनाची घ्यायची नाही, पितळाची. बस एवढंच सामान घ्यायचं, याच्या पलीकडे कोणतंही सामान घ्यायचं नाही, जेणेकरून आपल्याला त्रास होईल. पुढचा प्रश्न असा आहे की बॉटल घ्यायची का कमंडलू घ्यायचं. मी मगाशीही सांगितलं, जर तुमच्याकडे कमंडलू आणि तुमच्याकडे जर दंडक असेल तर हीच तुमची नर्मदा परिक्रमावासी आहे, हीच तुमची एक ओळख असते. तर त्याच्यामुळे कमंडलू घ्यायचं. आता कमंडलू म्हणजे नेमकं कसं घ्यायचं, ज्यांना कळत नाही थोडक्यात सांगते. तेलाची जी किटली असते ना, अर्धा लिटरचीच घ्यायची, जास्त वजनाची घ्यायची नाही, कारण आपल्याला हातात वजन असतं, पाठीवर वजन असतं, चालायला त्रास होतो. त्याच्यामुळे काय करायचं, तेवढंच घ्यायचं आपण. अर्धा लिटरची तेलाची किटलीची जी असते ना, ती नवीनच घ्या, घरातली जुनी घेऊ नका. आणि दंडक हा ओंकारेश्वरला आल्याच्या नंतर घेतला तरी चालेल. मग वेळूचा घ्यायचा का कोणता घ्यायचा, वेळूचाच घ्या. 7 कांडाचं दंडक घ्या. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं 7 कांडाचा का, तर 7 कुळाचा आपला उद्धार होतो, म्हणून 7 कांडाचा दंडक घ्यायचा, दुसरं कोणतंही घ्यायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की व्यवस्थित चप्पल वगैरे घ्या. बाकीचं कोणाला आरसा वगैरे काय लागत असेल
सनस्क्रीन पण आता कोणी महिला असतील पुरुष असतील ज्यांना वापरायचे असतील, कोणी माझ्यासारख्या मुली असतील मुलं असतील परिक्रमा करणारे, सनस्क्रीन ठेवा सोबत. छोटासा आरसा वाटला तर आरसा, कधी आपलं तोंड वगैरे काळं काय झालं तरी ते बघण्यासाठी आरसा ठेवा, कंगवा ठेवा. आणि बऱ्याच जणांचे प्रश्न आहे की नर्मदा मैयामध्ये स्नान करत असताना साबण लावायचा का? तर नाही लावायचा. स्नान करत असताना पण साबण नाही लावायचा. आणि बरेच जण असे म्हणतात की परिक्रमा करत असताना मग कपड्यांना साबण नाही लावायचं कपड्यांना साबण. कपड्यांचा जो ब्रश आहे ना, छोटासा ब्रशच घ्यायचा असं कपडे घासण्यासाठी. कधी कधी काय होतं, गव्हांना पाणी दिलेलं असतं, आपले पाय मग गुडघ्यापर्यंत भरतात, मग माती नुसतं साबण लावण्याने निघत नाहीत कपडे. मग कुठं साबण नाही लावायचं हेही कळलं पाहिजे. मैयाची किनारी साबण नाही किंवा मैया साबण नाही यूज केला पाहिजे. काही आपण आश्रमांमध्ये गेलो तिथं कपडे धुत असताना तिथं साबण लावायचा, ब्रशने कपडे घासायची, आपटून धोपटून नाही घालायची, आपटायची नाही अशी, कारण म्हणतात ना आपटून धुपटून देव कार्य करू नये. घासायची व्यवस्थित. थोडासा निरमा घेतला तरी चालेल. किंवा तुम्ही आता समजा खूपच कपडे मळाले, मग आता एखादं दुकान लागणार, आपण ह्या गावात आलोय, आता ह्या गावात आपल्याला मुक्कामी थांबायचं, मग कपडे धुवायचे, मग 10 रुपयाची रेलची पुडी घेऊन टाकायची, 5 रुपयाची घेऊन, एवढा निरमा न्यायचा नाही घरून, थोडं थोडंच. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की आपल्याला भेटून जातील, त्या गोष्टी आपण तिकडेच घ्यायच्या. शॅम्पूनी केस धुतले तरी चालेल, तिकडे आपल्याला शॅम्पू भेटतो. घरून जास्त 10-5 पुड्या किंवा मोठी बॉटल न्यायची गरज नाही. आज केस धुवू वाटलेत महिलांना, काय करायचं, शॅम्पू घ्यायचा आणि धुवून टाकायचे केस. आणि सगळ्यांचा प्रश्न हा येतो की वयस्कर महिला असतात, वयस्कर पुरुष असतात. मग आता काय होतं, आता समजा मी यंग आहे, माझी चालायची कॅपॅसिटी किती असते, आता काही एकटे असतात, काही ग्रुपने असतात. आता कसं ग्रुपने जरी असलं तरी सगळ्यांचं वय सारखं नसतं ना, सगळ्यांचं वय वेगवेगळं असतं. काहींचं जास्त असतं, काहींचं कमी असतं. समजा माझी कॅपॅसिटी जर असेल, मला 30 चालण्याची, आणि माझ्यासोबतचे जर 25 चालत असतील, पण चालणारे पण फास्ट चालू नये, सगळ्यांना सोबत घेऊन चालावं. नाहीतर मग घेऊन चालू नये, आपापली वैयक्तिक परिक्रमा करावी. कारण असं काय होतं की स्वतःमुळे दुसऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे आणि दुसऱ्यामुळे आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे, आपण असं वागायचं परिक्रमेमध्ये. तर अशा काही ज्या गोष्टी आहेत, तर जास्त कोणाच्या मागे धावपळीने पळू नका. थोडंसं काय 10 किलो वयस्कर जे असतील, ज्यांचं उतर वय आहे, परिक्रमा करण्याची आतुरतेने इच्छा आहे, घरच्यांना सांगून परिक्रमाला चोरून लपून परिक्रमा करू नका किंवा न सांगता निघून येऊ नका, जरी आवड असेल तरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता समजा खूप वयस्कर आहेत, 60+ आहेत, 50+ आहे, किंवा ज्यांना बीपी शुगरचा त्रास आहे, त्यांनी पण मेडिसिन सोबत ठेवायच्या आणि शुगर चेक करत राहायची प्रत्येक गावामध्ये 2 दिवसांनी 3 दिवसांनी. तर ज्यांना शुगर बीपीचा त्रास आहे किंवा ज्यांचं जास्त वजन आहे, चालताना दम लागतो, त्रास होतो, मग अशांनी काय करायचं, स्वतःवरही संकट घ्यायचं नाही, मैयालाही संकट द्यायचं नाही. त्यामुळे त्यांनी काय करायचं, थोडंसं आता समजा आज आपल्याला 20 किलोमीटर चालायचं ना, तुम्ही 10 किलोमीटर चाला किंवा 15 किलोमीटर चाला, 5 किलोमीटर गाडीनं पुढे गेलं तरी काही हरकत नाही, कोणत्याही प्रकारची काही अडचण नाही. लोक तुम्हाला कुणी काय बोलणार नाही, बोलले तर बोलतील, मैयावर संकट द्यायचं नाही. जर मी ज्या वस्तू सांगितलेल्या ना, फक्त आणि फक्त तेवढ्याच वस्तू घ्या, जास्तही घेण्याचा प्रयत्न करू नका आणि कमीही घेऊ नका. ज्याला तसं वाटेल त्यांनी सामान घ्या. तर एवढं सांगायचं मी प्रयत्न करेल. माझ्याकडून जर काही यथागत काही चुकीचं म्हणजे सांगायचं राहून गेलं असेल तर क्षमा करा, तुमची मुलगी म्हणून, तुमची बहीणताई म्हणून. आणि ज्यांना कोणाला काही अजून शंका वगैरे असेल तर मला संपर्क केला तरीही चालेल. मी पण यावर्षी नर्मदा परिक्रमेला, पायी परिक्रमेला आहे, तर माझ्यासोबत केली तरी चालेल. बऱ्याचशा महिला आहेत, पुरुष आहेत, ओंकारेश्वरवर माझ्या सोबत सुरुवात करणार आहेत, पुण्यावरून सोबत येणार आहेत. तर बस आजचा व्हिडिओ एवढाच. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि येणाऱ्या आता काही दिवसांमध्ये तुम्हाला माझे नर्मदा परिक्रमेचे रोजचेच व्हिडिओ बघायला भेटतील. तुम्हाला जर अजून काही वेगळं दाखवण्याचं, मी यंदा तर अजून खूप काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला आजसाठी एवढंच. भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. नर्मदे हर.